चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो पहा, आज आपण क्लास 10 मधला क्वेश्चन पाहूया. का म्हणताय पहा, 4 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारते, ध्यान से देखो. ठीक आहे, का म्हणताय अ सेमी पेरिमीटर ऑफ रेक्टँग्युलर शेप गार्डन. ठीक आहे, गार्डन कसा रेक्टँग्युलर शेपचा. तर पहिले एक रेक्टँगल बनवूनच टाकू, कारण गार्डन कसा रेक्टँग्युलर शेपचा. तर मान के चलो हा एबीसीडी हा रेक्टँगल आहे. ठीक आहे, म्हणजे रेक्टँगलला रेक्टँग्युलर गार्डन आहे. ठीक आहे, पटलं इथपर्यंत क्लिअर. तर याचा सेमी पेरिमीटर दिला. पहिली गोष्ट का दिला, सेमी पेरिमीटर किती आहे 36 सेंटीमीटर. तर पहिली तर गोष्ट पेरिमीटर माहिती पाहिजे ना, मग त्याचा सेमी पेरिमीटर माहिती होतं. सेमी पेरिमीटर म्हणजे काय होते, पेरिमीटरचा हाफ. कन्सेप्ट समजा. ठीक आहे, की पेरिमीटर जेवढा राहते ना, ओके, त्याचा हाफ मीन्स काय होते सेमी पेरिमीटर. ठीक आहे, काय होते सेमी पेरिमीटर. लक्षात ठेवा, पेरिमीटरचा हाफ म्हणजे सेमी पेरिमीटर. तर एक काम करू पहा, या गार्डनचा जो अर्धा पेरिमीटर सेमी पेरिमीटर दिला 36 सेंटीमीटर. ठीक आहे, ते काम करता पहा. आता पहिली तर गोष्ट लेंथ, पुन्हा एक दुसरी गोष्ट इथे दिली आहे. द लेंथ ऑफ गार्डन इज 4 मीटर मोर दॅन इट्स ब्रीथ. ठीक आहे, म्हणजे लेंथ जे आहे ते ब्रीथ पेक्षा 4 मीटरने जास्त आहे. ठीक आहे, तर पहिले काम करून टाकू टकाटक मध्ये. याच्यामध्ये 2 कंडिशन मध्ये कट केला आहे. पहिला कंडिशन आहे की सेमी पेरिमीटर जो रेक्टँग्युलर गार्डन आहे, त्यात सेमी पेरिमीटर रेक्टँग्युलर गार्डन आहे तो 36 मीटर आहे. ठीक आहे, सेमी पेरिमीटर. ठीक आहे, गार्डनच्या. तर पहिल्या कंडिशनला काढतो पहा. आता एक काम करता, तिथून सोल्युशन चालू करता. तर फिलहाल के लिए मी काय म्हणतो आपण, लेट असं मानत आहोत की लेट एक्स बी द लेंथ ऑफ रेक्टँगल. काय तो लेंथ ऑफ रेक्टँगल. मी मानलो की एक्स का लेंथ ऑफ रेक्टँगल. अँड दुसरा म्हणतो की वाय बी द, ओके, आणि इथं सेंटीमीटर सेंटीमीटर मी लिहिलं ना सध्या पुरतं. ठीक आहे, पण मीटर देऊ ना, पण मी लिहिलं ना सध्या. मी मानत आहोत की वाय बी द काय ब्रेथ ऑफ रेक्टँगल. ठीक आहे, काय ब्रेथ ऑफ रेक्टँगल असं प्यार से आपण लिहू. ठीक आहे, आता पहिली गोष्ट तर इथं क्लिअर आहे. बाय फर्स्ट कंडिशन काय म्हणताय पहा, की जे सेमी पेरिमीटर आहे ना सर, ते काय पेरिमीटरच्या हाफ काय राहते सेमी पेरिमीटर राहते. हे गोष्ट पहिलं माहिती पाहिजे. ठीक आहे, सेमी पेरिमीटर राहते. ठीक आहे, पहिले कहाणी लिहून टाकू, जे पेरिमीटरच्या हाफ का राहते सेमी पेरिमीटर. आता पहिली गोष्ट पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काय होते पहा, 2 इंटू लेंथ प्लस ब्रेथ डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू सेमी पेरिमीटर. किती देऊ ना बाबा 36. बढिया प्रेमाने लिहू. ठीक आहे, आता काय होईल पहा प्यार से, इथं 2 लिहा, लेंथ का मानल्या x आणि ब्रेथ का मानल्या y आणि डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 36. 2 उडला तर पहिली कंडिशन x प्लस, इकडे पहा ध्यान से देखो. ठीक आहे, पहिली कंडिशन x प्लस वाय इज इक्वल टू 36. इक्वेशन नंबर फर्स्ट भेटला. ठीक आहे, प्यार से इक्वेशन नंबर फर्स्ट क्लिअर आहे इथपर्यंत. ओके, आता पहा पुढची कहाणी मी इथं लिहित आहोत. ठीक आहे, पुढची कहाणी काय म्हणताय ऐका. एक पहिली कंडिशन तर मी छापलो. ठीक आहे, बरोबर. आता दुसरी कंडिशन बारी बारीने पाहू. काय म्हणताय पहा, द लेंथ ऑफ द गार्डन. ठीक आहे, लेंथ कोणाला मानल्या तर एक्स, आणि ध्यान से देखो, आणि ब्रेथ कोणाला मानल्या वाय. ठीक आहे, इथं मानला. ठीक आहे, आता काय म्हणताय पहा लेंथ ऑफ जे रेक्टँगल आहे. ठीक आहे, एका फर्स्ट कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय म्हणते पहा. ठीक आहे, कंडिशन सेकंड कंडिशन. आता मी इथं लिहिलो नाही फर्स्ट कंडिशन, तुम्ही लिहू शकता, नाही लिहिलं तरी काही फरक पडत नाही. ठीक आहे, सेकंड कंडिशन काय म्हणताय पहा की लेंथ जे आहे म्हणजे एक्स जे आहे, ध्यान से देखो, लेंथ ऑफ गार्डन इज म्हणजे इक्वल्स टू. ठीक आहे, लेंथ ऑफ गार्डन 5 मीटर मोर म्हणजे 4 मीटर मोर म्हणजे 4 मीटरने जास्त. काय म्हणताय पहा की लेंथ जे आहे ते 4 मीटरने जास्त आहे कोणापेक्षा, ब्रेथ पेक्षा. बहुत ही बढिया. ठीक आहे, ब्रेथला काय मानला तुम्ही वाय. तर मग दुसरा इक्वेशन पहा इथंच भेटला. ठीक आहे, हे काय होईल एक्स, हा इकडे मायनस आणि प्लस आहे इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, आता का विचारला फाइंड द लेंथ अँड ब्रेथ ऑफ गार्डन. ठीक आहे, तर लेंथ म्हणजे एक्स काढलो आणि ब्रेथ म्हणजे जर वाय काढलो तर विषय क्लोज आहे. ठीक आहे, आता पहा ध्यान से देखो, हा इक्वेशन नंबर 1 वे आणि हा 2 वे. तर मी काय करता पहा इथं मायनस आहे प्लस आहे, डीजे मिक्स आहे ना, एक मायनस आणि एक प्लस. जेव्हा डीजे मिक्स राहतं मी शिकवलं होतं काय होते पहा की दोन्ही इक्वेशनला ऍड करायचं कायच्यासाठी, एक्स किंवा वाय ची व्हॅल्यू काढण्यासाठी. ठीक आहे, तर फिलहाल केली मायनस प्लस हा, तर आता ऍड केल्यानंतर वाय उडल, एक्स ची व्हॅल्यू येईल, तर काय होईल पहा ऍडिंग इक्वेशन 1 and 2. ठीक आहे, तर ऍड करा बरं. काय होईल पहा आता जसं पहिला पहा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 36 प्लस दुसरा एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. तर काय होईल पहा गावायला जाय उडल ना, वाय उडला कारण प्लस मायनस, आणि एक्स प्लस एक्स 2x आणि 36 प्लस 4 40. ठीक आहे, एवढा बढिया झाला प्रेमाने. ठीक आहे,
आता एक काम करतो, एवढा उडवत आहो, ठीक आहे, बाकीचा क्वेश्चन झाला सुद्धा, ठीक आहे, एवढा पार्ट मी उडवत आहो, ठीक आहे, म्हणजे मिटवत आहो. आता त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आम्ही सॉल्व्ह करतो, ऐका काय होईल पहा, की जर 2x इज इक्वल टू किती आला, 2x इज इक्वल टू 40 आला, तर x इज इक्वल टू 40 डिवायडेड बाय 2, ठीक आहे, कारण मल्टिप्लाय तर डिवाइड ना, 2 1 जा 2 2 2 जा 4, ठीक आहे, आणि हा 0 येतं मांडा, म्हणजे x इज इक्वल टू 20 मीटर हे का भेटली, लेंथ भेटली. तर लेंथ किती राहील, लेंथ ऑफ गार्डन डायरेक्टली लेंथ ऑफ गार्डन किती बाबा, तर बरोबर 20 मीटर, विषय क्लोज, ठीक आहे. पण सर लेंथ, आता लेंथ नाही घे, पण आपल्याला ब्रेथही काढायचा आहे ना, एक काम करू, हे वाली जे व्हॅल्यू आहे पुट, ओके, पुट करून दाखवू, पुट x इज इक्वल टू 20 इन इक्वेशन कुठे ठेवा, फर्स्ट मध्ये ठेवा ना, सेकंड मध्ये, हा बढिया वाटतंय. तर इन इक्वेशन फर्स्ट मध्ये मी पुटअप केलो, ठीक आहे. तर काय येईल पहा, हा पुरा भेटवूनच टाकतो, काय होईल पहा, x प्लस वाय इज इक्वल टू 36, इक्वेशन 1 आहे ना. आता एक काम करता, x ची व्हॅल्यू जी आहे 20 ती मी घुसाडलो, ठीक आहे. आता प्रेमानं y ला जाग्यावर ठेवा, 36 हा तिकडे जाऊन मायनस होईल, ठीक आहे ना, 20, y इज इक्वल टू किती 16, ठीक आहे. मग जो हे का y का ब्रेथ आहे, तर मग ब्रेथ ऑफ गार्डन किती होईल सांगा बरं, डायरेक्ट लिहू, ब्रेथ ऑफ गार्डन, ठीक आहे, गार्डन रेक्टँग्युलर गार्डन, आता गार्डन लिहिला तरी अंगभर होते, ठीक आहे. तर किती होईल पहा, ब्रेथ ऑफ गार्डन 16 मीटर. तर अशा प्रकारे 4 मार्काचा क्वेश्चन होता, ठीक आहे, 10th क्लास मध्ये विचार. तर बाकी आपण मित्रांनो ब्रेक के बाद पाहू, ठीक आहे.